कॉलेजची फी वसतिगृह शुल्क भरलं नाही म्हणून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांवर पठाणी दंड लावण्यात आलाय। मुंबई पालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नायर कॉलेजचा हा अजब प्रकार आहे। 3,43,000 रुपयांची फी थकल्यानं 22,81,000 रुपयांचा दंड धाडला। तर मुंबई पालिकेच्या सावकारीपणामुळे डॉक्टरांचं भवितव्य आता अंधारात आलं। ग्रामीण भागात राहणाऱ्या आमच्यासारख्या गरीब कुटुंबाने इतका पैसा आणायचा कुठून? एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा हा संतप्त सवाल आहे। फी न भरल्यामुळे इंटर्नशिप पूर्ण करूनही त्यांचं आयसीसी सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं नाहीये, तेही होल्ड करून ठेवलंय। आयसीसी विना विद्यार्थ्यांना डॉक्टर होऊनही कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळेनाच नाही। डॉक्टर होऊनही 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हाती काम नाहीये। मुंबई महापालिकेच्या सावकारीपणामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक व्यावसायिक भविष्य आता धोक्यात आलं। 2 MBBS डॉक्टर आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे म्हणजे त्यांनी MBBS तर पूर्ण केलेलं आहे, पण काही कारणास्तव कारण ते आदिवासी म्हणजे नांदेड येतात आणि त्यांची फी नसल्यामुळे त्यांना ती डिग्री देण्यात आलेली आहे आणि गेल्या 2 वर्षापासून ते इकडे म्हणजे येत आहेत, आपल्याकडे येत आहेत, पण त्यांना न्याय मिळाला नाही आहे। तर माझं एवढंच मानणं आहे की ह्यामध्ये काहीतरी गलथानपणा प्रशासनाने केलेला आहे, तर त्याची तुरंत म्हणजे काय त्यावरती कारवाई करण्यात यावी असं मी पत्रही दिलेलं आहे। 3,43,000 रुपयांची फी थकलेली होती आणि त्यामुळे हा असा अजब प्रकार भोंगळ कारभार आता समोर आलेला आहे। भोंगळ नव्हे खरं तर सावकारी पद्धत अशी म्हणावी लागेल। पठाणी दंड लावण्यात आलेला आहे। एमबीबीएसचे विद्यार्थी ते आता डॉक्टर झालेले आहेत, शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मात्र आयसीसी सर्टिफिकेट काही देण्यात आलं नाही आणि त्यामुळे 2 वर्षांपासून डॉक्टर होऊनही त्यांच्या हाताला काम नाहीये। 3,43,000ची फी थकली होती, 22,81,000चा दंड पाठवण्यात आला, धाडण्यात आला। ग्रामीण भागात राहणाऱ्या आमच्यासारख्या गरीब कुटुंबाने इतका पैसा आणायचा कुठून? विद्यार्थी आता हा संतप्त सवाल विचारता आहेत। मुंबई पालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर कॉलेजचा हा अजब प्रकार आहे। कॉलेज फी आणि वसतिगृह शुल्क भरलेलं नाही आणि त्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांवर पठाणी दंड लावण्यात आला। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, विद्यार्थ्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत, शिल्पा आपल्याला सांगतील। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर शिक्षण घेणं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी आकाश पाताळ एक करण्यासारखं आहे। कारण घरची परिस्थिती बेताची असताना एखादं वैद्यकीय विभागाचं किंवा इतर डिग्रीचं शिक्षण घेणं तेही शहरात येऊन ह्या विद्यार्थ्यांसाठी मोठी काटकसर करावी लागते। अगदी अशाच प्रकारचा नंदुरबार येथील ग्रामीण भागातला आदिवासी समाजातला हा विद्यार्थी आहे रत्नपाल म्हणून। तो मुंबई शहरात आला आणि श्रीमंत महानगरपालिका जी आहे, मुंबई महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, त्या पालिकेचं नायर हॉस्पिटल आहे। त्या नायर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना मेडिकल वैद्यकीय शिक्षण दिलं जातं, त्याचबरोबर इंटर्नशिप देखील केली जाते इथेच। आणि त्याची जी फी आहे या विद्यार्थ्याची ती 3,43,000 रुपये आहे। मात्र हा जो विद्यार्थी आहे तो शिष्यवृत्तीच्या माध्यमातून इथे आला, नंदुरबारमधून शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी आला, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आला। मात्र ही जी मूळ फी आहे त्याची 3 लाख, त्यापेक्षा अवाच्या सव्वा दंड त्याला आकारल्याचा पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर हा जो दंड आकारलेला आहे तो चक्रवाढ व्याजानी पद्धतीने किंवा सावकारी पद्धतीने आकारलेला पाहायला मिळतोय। कारण मूळ फी ही 3 लाख आहे आणि त्यानंतर जी आकारलेला आहे दंड तो 19 लाखावर गेलेला आहे। अशी जी पूर्ण त्याची मूळ फी त्याला थकबाकी भरायची आहे ती 22,88,000 रुपये आहे। सध्या मी ह्याच हॉस्पिटलच्या बाहेर आहे जिथे वैद्यकीय शिक्षण दिलं जातं किंवा जिथे मुलं इंटर्नशिप करतात, अगदी ग्रामीण भागातून येऊन आपलं स्वप्न साकार करण्यासाठी शहरात येतात। मात्र शहरात आल्यावर मूळ जी फी आहे त्या फीला इतका दंड आकारला जातो की अवाच्या सव्वा म्हणजे 20 ते 22 लाखावर त्याचा हा दंड गेलेला आहे। आणि त्यासाठी त्याने मुंबई महानगरपालिका ते मंत्रालय असे एरझारे हेलपटे देखील घातलेले आहे। मात्र अद्यापही त्याची फी जी आहे किंवा जो दंड आहे तो कमी करण्यात आलेला नाही। आणि हा जो विद्यार्थी आहे रत्नपाल, त्याने अनेक वेळा मुंबई महानगरपालिका असेल किंवा काही तांत्रिक बाबींमुळे शिल्पा यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही, मात्र अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे। 3,43,000ची फी थकली होती, 22,81,000चा दंड धाडण्यात आला। नेमकं कोणत्या पद्धतीनं दंडाची रक्कम ठरवण्यात आली, नेमकं किती टक्क्याने ठरवण्यात आली, हे सगळे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।